मित्रांनो नमस्कार। माझ्या मागे तुम्ही सध्या बघू शकता आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं ज्यावेळेस पूल तयार होतो आणि त्याचं पूर्ण जे माती लेवलिंग आहे तर एकदा तिथं ती खदल्या जाते आणि त्यानंतर थोडा तिथं स्लॅब टाकून पुन्हा तो भरला जातो। कारण की आता हा पूल जो आहे तर सेकंड हा काठीच्या नाल्यावरील पूल आहे आणि आता ज्याला आपण फायनल काम म्हणूया तर ते फायनल काम आपल्याला या ठिकाणी सुरू असलेलं दिसतं। आता जो नाला आहे तर तो नाला आपल्याला इकडे आपण बघू शकता। नाला जो आहे तर तो छोटाच आहे, म्हणजे साधारणतः म्हणजे 7-8 फुटाचाच नाला आहे, परंतु त्या नाल्यासाठी जे एकंदरीत खालून खोदाई केलेली आहे आणि जे आता फायनल अलाइनमेंटचं काम इकडे सुरू आहे। इकडे तिथे आपल्याला लेबर काम असताना दिसतात। तर या ठिकाणी ज्या वेळेला मागं 8 दिवसापूर्वी मी तो व्हिडिओ दाखवला होता तर त्या व्हिडिओमध्ये JCPच्या माध्यमातून तिथे 4-5 लेबर जे आहेत तर ते 4-5 लेबरच्या माध्यमातून पूर्ण अलाइनमेंटचं काम सुरू होतं आणि दगड कशा पद्धतीने त्या ठिकाणी लावले जातात तर 1 इंच कमी जास्त होत नाही। आणि आता मागून ज्या वेळेला आपण पाहतो की याला ठेकेदार जे आहेत तर ते पूर्ण डायरेक्शन देत आहेत आणि मोठमोठ्या मशिनरीज आणि ट्रकच्या माध्यमातून आता आपल्याला हे काम सुरू असलेलं दिसतं। आज सध्या कामही सुरू आहे आणि हवाई एवढे जोरात सुरू आहे मित्रांनो की आपण बघू शकता की आता सध्या म्हणजे हे उंचावर असल्यामुळं आणि 8 फुटाचा नाला असून ते काम जे आहे तर ते आपल्याला म्हणजे अतिशय ते चांगल्या दर्जाचं आणि दोन्ही साईडनं त्याचं अलाइनमेंट होत असताना आपल्याला दिसतं। आता इकडं आपण काम जे आहे तर पुलाचे काम दिग्रस या विभागामध्ये ज्याला आपण पुलाचे काम तर पूर्ण झालेलेच आहेत, परंतु त्याचे फायनल अलाइनमेंट जे असतं तर ते फायनल अलाइनमेंटला जास्त वेळ लागतो। तर त्याला काही कारणही आहेत, कारण छोटी बाब अतिशय टेक्निकली या ठिकाणी आपल्याला घेण्यात येते। आता हा जो आहे तर हा आपल्याला इलेक्ट्रिक फिटिंग ज्याला म्हणजे याच्यामध्ये होणार आहे आणि हे साधारणतः 6 ते 7 फूट आतमध्ये आपल्याला खोल असलेला हा पिलर आपल्याला दिसतो। तर या सगळ्या याच्यामध्ये हे आपण बघू शकता की 7 फूट खाली खोल हा एकंदरीत हा पिलर आहे आणि याच्यावर मग आता आपला इलेक्ट्रिकचा पोल मित्रांनो फिट होणार आहे। आणि आता हे काम आपल्याला आपण बघू शकतो की अहोरात्र सुरू आहे। 285 किलोमीटरच्या आपल्या टप्प्यामध्ये दिग्रस परिसरातील मित्रांनो काम आपल्याला मी रोजच दाखवत असतो। आणि कामाची जी परिस्थिती आहे दुपारून ऊन जास्त होत असल्यामुळं सकाळी 7 वाजताच आपल्याला या ठिकाणी कामाला सुरुवात होते आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये लेबर लोकांचंही या ठिकाणी काम असतं। कारण इलेक्ट्रिक पोल फिटिंगचं काम हे लेबरच्या माध्यमातून आणि छोट्या मशिनरीच्या माध्यमातून ते केलं जातं। आणि हे काम करत असताना याचे प्रत्येकाचे ठेकेदार हे आता इथून वेगवेगळे असणार आहे, इलेक्ट्रिक फिटिंग त्यानंतर गिट्टी टाकणे, म्हणून आता हे काम आपल्याला फायनलवर येत असलेलं दिसतं। काही दिवसातच आपला प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण होताना दिसेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपण, तोपर्यंत धन्यवाद।